तुम्हाला माहिती आहे का, फ्लॉवरची एक वेळेस तुम्ही अशी रस्साभाजी बनवली, तर ज्यांना फ्लॉवर आवडत नाही तेही अगदी आवडीने खातील. भाकरी चुरून खा किंवा भातासोबत अतिशय चविष्ट बनणारी ही फ्लॉवरची भाजी कशी बनवायची ते बघूया. त्यासाठी असे फ्लॉवरचे तुकडे काढून घ्यायचे, त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून त्यामध्ये हे फ्लॉवर टाकायचा, मीठ आणि हळद टाकून त्याला 5 मिनिटं उकळून घ्यायचं. थोडासा याचा रंग बदलला, थोडासा सॉफ्ट झाला, की काढून एका चाळणीमध्ये निथळत ठेवायचा आहे. म्हणजे तोपर्यंत फ्लॉवर जो आहे तो छान असा थंड होईल. दुसरीकडे वाटण बनवण्यासाठी एका तव्यामध्ये 2 चमचे तेल टाकले. तेल गरम झालं की 2 उभे कापलेले कांदे टाकायचे. त्याला छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं. कांदा थोडासा पातळ कापून घ्यायचा म्हणजे लवकर परतला जातो आणि कांद्याचा अशा प्रकारे कलर बदलला की आपण यामध्ये टाकणार आहोत धणे आणि जिरे. 1 चमचा धने आणि जिरे टाकलेले आहेत. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं टाकलेलं आहे. 2 चमचे सुकं खोबरं टाकायचं आहे. व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. खोबरं आणि कांदा व्यवस्थित परतला गेला, की यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची, त्याला पण परतून घ्यायचं आणि हे सर्व साहित्य जे आहे ते थंड करून घ्यायचं. थंड झाल्यानंतर आपल्याला याचं वाटण बनवायचं आहे. आता हे मिश्रण जे आहे ते थंड झालं, की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलंय. लागेल तसं थोडंसं पाणी टाकून याचं जे आहे ते वाटण आपल्याला बनवून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे. वाटण तयार आहे, तर गॅसवर एक कढई ठेवली. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं. तेल गरम झालं की जिरे, मोहरी टाकायचे. जिरे, मोहरी तडतडले की वाटलेलं वाटण टाकायचं. आता तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. वाटण टाकल्यानंतर यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि सर्व वाटण जे आहे ते तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. यावेळेस थोडंसं पेशन्सची गरज असते. 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत वाटण परतल्यानंतर आपण यामध्ये सुके मसाले टाकूया. सुक्या मसाल्यामध्ये सगळ्यात पहिले 1 ते दीड चमचा लाल तिखट टाकलेलं आहे. तिखट थोडंसं कमी तिखट आहे त्यामुळे थोडं जास्त टाकलं आहे. चवीपुरतं मीठ, हळद आणि काळा मसाला टाकलेला आहे. व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आता मिश्रण जे आहे ते छान परतलं गेलंय. थोडंसं गरम पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि याला आता थोडंसं शिजवू द्यायचं आहे. त्याचमध्ये मी इथं 3 ते 4 चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. त्याच्याने चव खूप मस्त येते. थोडंसं जाडसरच कूट टाकायचं. जेव्हा ते दाताखाली येतं तेव्हा खूप मस्त लागतं. मसाल्याला तेल सुटलं की शिजवलेला फ्लावर टाकायचा, परतून घ्यायचा मसाल्यांमध्ये आणि नंतर यामध्ये गरम पाणी टाकायचं. इथं पाण्याचा वापर गरमच करा. गरम पाण्यानेच आपल्या भाजीला छान रंग येतो, कटही सुटतो आणि चवही खूप छान येते. जवळपास 1 ते दीड ग्लास पाणी मी इथे टाकलेलं आहे. कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी आहे त्यानुसार पाणी तुम्ही ॲडजस्ट करू शकता. मी इथं पाणी टाकल्यानंतर 3 ते 4 मिनिटं उकळून घेणार आहे. फ्लावर आपला ऑलरेडी शिजलेला आहे त्यामुळे इथं जास्त शिजवायची गरज नाही आहे. फक्त मसाल्यामध्ये फ्लावर चांगला शिजला पाहिजे, त्याची चव त्याला लागली पाहिजे, इतकंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. इथं तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिटानंतर फ्लावर मस्त शिजलेला आहे. रंग बघा भाजीला किती छान आलेला आहे. वरून कोथिंबीरही टाकलेली आहे. गरमागरम ही फ्लावरची भाजी तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. भाकरी चुरून तर खूपच मस्त लागते. नक्की ट्राय करून बघा. अगदी सोपी भाजी आहे, पण चवीला अप्रतिम लागते. तुम्हाला हा व्हिडिओ कुठल्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब